तर नमस्कार मित्रांनो, आपण वन विभाग धारूर यांनी फोन केलता. जवळपास 50 किलोमीटर अंतर आहे आणि हे आमचे साहेब आहेत. तर इथून शेतकऱ्यांनी फोन केला. तर ह्या हौदामध्ये बघू शकता आपण, दाखवा भाई हे साप. तर हा जो साप आहे भारतातला सगळ्यात विषारी, ज्याला मनेर साप म्हणते, तर तो आहे. या हौदामधून पाणी घेत असताना आजींनी बघितला. तर विनंती, जी गडचिरोलीला जी घटना झालेली आहे, ज्या मुली आहेत आदिवासी, यांना याच सापाचा बैठ झालेला आहे. तर हे सांगायचंय का, तर प्रत्येकाने काय करा, घरा शेजारी आयचण होऊ नये, आडगळ नसू नये. हा साप फक्त संध्याकाळी निघतो आणि माणसाच्या गरमीला येऊन त्या घामाच्या वासाने म्हणा किंवा गरमीच्या याने साईडला येऊन थांबतो. आपण करवट घेत असताना जर त्याला धक्का आला तर हा चावा घेतो. ह्याचा चावा जर झाला तर समजत नाही माणसाला, मच्छर चावले इतकी आग होते. मग नंतर उलटी, मळमळ, पोटात दुखणे, म्हणजे असे त्याचे लक्षण आहेत. तर सर्वांना विनंती की स्वतः सतर्क करा, साप कोणी मारू नये. आणि आमच्या म्हणजे सर्व मित्रमैत्र असं झालं की तुम्ही साप मारा असं म्हणायला लागले का, असा साप ठेवू नका, हे करू नका. पण तुमच्या लक्षात येते का, हा जो साप आहे पर्यावरणाचा हिस्सा आहे. कारण साप वाचला तर माणूस वाचणार. आज तुम्ही शासकीय दवाखान्यात जर गेलात तर औषध, गोळ्या आणि भूल ऑपरेशनला जे वापरते हे या सापाच्या विषयापासून. चला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. यांनी सकाळपासून वाट बघितली, न मारता यांनी फोन केला आणि हा साप बाकीचे मार्ग सरका. तर भारतातला हा सगळ्यात विषारी साप आहे. याला सायलेंट किलर म्हणलं जातं, यालाच मन्यार म्हणलं जातं, यालाच कॉमन करीत हे नाव दिलेलं आहे. आपण या ठिकाणी येऊन हा साप वाचवला. आणि सर्वात महत्वाचं, शाबाईयांनी जो साप सांगितला की मन्यारच साप आहे, तर हा तोच साप आहे का, तर तो व्हिडिओ एवढा मोठा व्हायरल झाला. म्हणून आपण शेतामध्ये राहतो तर आपण सापाची माहिती असणं गरजेचं आहे. 1-2 मिनिट सापाची डिक्शनरी बघा, कोणता साप आहे आपल्याला जर समजला, आणि जरी होऊ नाही बाईट झाला तर माणूस घाबरत नाही. 99% बिना विषारी साप चावलेले माणसं मरतात फक्त घाबरल्यामुळं. तर चला, याला नेरोटोक्सिन नावाचं जहर आहे. हा साप झोपेमध्ये बाईट होतो, एक वेळेस सांगतो आणखी, आणि चावल्याला कळत नाही. याचा चावा हा नॉर्मली आहे, मच्छर चावले आहेत का. आपण या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे. तर प्रथमतः गावकऱ्याचे, या घरच्यांचे आणि वन विभाग धारूर यांनी सतर्क होऊन तात्काळ ऍक्शन घेऊन हा साप या घरी येऊन आपण रेस्क्यू. चालतंय सर.